नमस्कार. मी विक्रम राजा भाऊ कदम आज आपल्या समोर लाईव्ह आलेलो आहे. गेले अनेक दिवस आपण नेमकं काय करतोय याच्यावरती सगळ्यांचाच खल चाललेला होता. बऱ्याच मित्रपरिवाराने, आमच्या जवळच्या हितचिंतकांनी बऱ्याच गोष्टींचा उहापोह त्या ठिकाणी आमच्यासोबत केला. आम्हाला काही गोष्टी परिवार म्हणून पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानतो. प्रभाग क्रमांक 20 ची निवडणूक, आपल्याला माहिती आहे की पहिली निवडणूक ज्यावेळी मी लढलो त्यावेळी फक्त 2444 मतं घेऊन फक्त 126 मतांनी मी राहून गेलो. आणि या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर शहरात संपूर्ण मी पराभूत झालेला असताना सुद्धा लोकांचं धन्यवाद व्यक्त करणारे बॅनर लावले आणि त्यांनी जे मला मताधिक्य दिलं त्याबद्दल त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. आणि त्या दिवशी सर्वांना दिलेला शब्द अजूनही पाळतो आहे की आपण दिलेलं प्रेम, आशीर्वाद ते जपले पाहिजेत आणि लोकांपर्यंत पोहोचून लोकांचं काम केलं पाहिजे. आणि ते काम करण्यात मी कुठलीही कसूर सोडली नाही. राजकारणामध्ये कमी आणि समाजकारणात जास्त असा पवित्रा घेऊन प्रत्येकापर्यंत पोहोचून रात्री बेरात्री कधीही कुणाचा कॉल आला तर तो टाळला नाही. तिथपर्यंत जाण्याचं काम या ठिकाणी मी केलं. त्यानंतर 2017ची निवडणूक आली. पॅनल पूर्ण नव्हता, एकटा उमेदवारी करत होतो. परंतु कामाच्या बळावर आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी मला 2444 मतं मागच्या वेळी मिळालेली असताना यावेळी लोकांनी 4500 मतांचं दान माझ्या झोळीमध्ये टाकलं. माझ्या संपूर्ण परिवाराने त्या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि सर्वजण हिरिरीने त्या ठिकाणी भाग घेऊन लढले. त्याचं हे फलित माझ्या मतांच्या रूपानं त्या ठिकाणी आपल्या आशीर्वादातून मला मिळालं. त्याबद्दल मी सर्वांचं सर्वप्रथम परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो. कुठलंही पाठबळ नसताना, पक्षाचं वलय नसताना, कुठली लाट नसताना त्या ठिकाणी आपण मला पोहोचवलं. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एक चांगला कार्यकर्ता म्हणून, एक सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला ओ देणारा कार्यकर्ता म्हणून आपण नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आलेले आहात. त्याच्याबद्दल मी खरोखर कधी कधी मला स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्या सारख्यांच्या माध्यमातून मला लहान वयामध्ये पुढे मोठं काम करता आलं आणि आज या इथपर्यंत आपण ठेपलो आहोत. प्रभाग क्रमांक 20 ची निवडणूक लागली आणि आमचे वडील कैलासवासी राजाभाऊ कदम, त्याचप्रमाणे त्यांचा वारसा घेऊन त्यांनी जे काही कामं केली आहेत, जी काही समाजसेवा केली आहे, ती कुठेतरी आपण त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचून काम केलं पाहिजे या उद्देशाने आम्ही काम करत गेलो. आमचा संपूर्ण कदम परिवार, आमचे काका, आमचे भाऊ, आमच्या काकू, आमच्या वहिनी, आमच्या बहिणी, आमचे दाजी लोक सर्वच त्या ठिकाणी एकोप्यानं, एक दिलानं, खंबीरपणं माझ्या मागे कायम उभे राहिले. आणि आपल्या प्रभागातील सर्वच नागरिकांनी त्या ठिकाणी मला साथ दिली. आपल्या मळे विभागातील सर्व लोकांनी त्या ठिकाणी मला साथ दिली. या ठिकाणची जेवढी नगर आहेत, ज्या ज्या ठिकाणी मी लोकांचं काम करू शकलो त्या ठिकाणी त्या लोकांनी मला साथ दिली आणि एक चांगलं मताधिक्य, एक चांगलं नाव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी यशस्वी झालो असं मला वाटतं. प्रभाग क्रमांक 20 ची निवडणूक लागली आणि मग विषय असा झाला की गणेश भाऊ कदम त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये वहिनींना घेऊन उतरले आणि मग लोकांच्या मनामध्ये संभ्रम होणं साहजिक होतं की विक्रम निवडणूक लढणार की नाही लढणार. परंतु काही गोष्टी अशा असतात की कुटुंब प्रथम आणि राजकारण नंतर. राजकारण आयुष्यभर करता येईल, परंतु कुटुंब एकदा जर गमावलं तर ते पुन्हा मिळणार नाही. या धारणेतून आमच्या संपूर्ण परिवारानं आजपर्यंत एकमेकाला साथ दिलेली आहे. एकमेकाच्या जवळ आम्ही उभे राहिलेलो आहोत.
एकमेकाच्या सोबतीनं आज आम्ही काम करत आहोत. काही गोष्टी या कुटुंबाच्या अनुसरून कुटुंबाला धरून करायच्या असतात आणि म्हणून मी ज्यावेळी सगळ्याच लोकांपर्यंत जात होतो, अनेक हितचिंतकांनी, अनेक जवळच्या लोकांनी, अनेक मित्रांनी सुद्धा किंवा नातेवाईकांनी सुद्धा तुमच्यामध्ये एकमत करा अशा पद्धतीची भूमिका घेतली. परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी स्वतः कुणाकडे जाऊन मी उमेदवारी करतो आहे अशी भूमिका मांडली नव्हती. मी स्वतः कोणत्याही पक्षाकडे जाऊन उमेदवारी मागितली नव्हती. मी शिवसेना माझ्या स्वतःच्या पक्षाकडे जिथे सुप्रिया वहिनींना आज तिकीट मागितलं जाते त्या ठिकाणी सुद्धा जाऊन उमेदवारी मागितली नव्हती आणि मी उमेदवारी करतोय हे कोणाला बोललो सुद्धा नव्हतं. परंतु लोकभावना ही निश्चितच निवडणूक विक्रमने लढवावी अशी होती याची जाणीव मला आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अनेकांनी मग सांगितलं की बाबा तुम्ही एक योग्य निर्णय घेऊन घरातून एक उमेदवार दिला पाहिजे अशी भूमिका पण मांडली. गेले अनेक दिवस हा सगळा विषय सुरू होता आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधी कुटुंब आणि नंतर राजकारण या उक्तीप्रमाणे माझ्या सर्व भावांशी, माझ्या सर्व जे काही काका आहेत त्यांच्याशी असेल किंवा मग माझे जे पुतणे आहेत त्यांचा रोल सगळ्यात महत्वाचा होता याच्यामध्ये. त्या सर्वांशी मी बोललो आणि मी सर्वांशी बोलत असताना जो लोकभावना आहे की तुमच्या कुटुंबातून एक उमेदवार असला पाहिजे, ती पण एक महत्वाची भावना आमच्या समोर उभी राहिली. आणि मग परिवारासाठी काही निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मग मी आमच्या सर्वच भावांशी बोललो. गेले अनेक दिवसापासून हा जो खल सुरू होता त्याच्यात सर्वांपर्यंत एक मेसेज जाणं अत्यंत गरजेचं होतं. ते म्हणजे आम्ही सर्व कदम परिवार कालही एकत्र होतो, आजही आहोत आणि उद्याही एकत्र राहणार आहोत आणि राहू, हे मला सर्वप्रथम आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचंय. आज परिवार म्हणून आम्ही सर्व एकत्रित पद्धतीनं एकोप्यानं या ठिकाणी लढणार आहोत आणि निवडणूक लढवत असताना आजपर्यंत मी 2 इलेक्शन लढलेलो आहे. पुरुष उमेदवारी 2दा केलेली आहे आणि आता 50% आरक्षण महिलांना असतं आहे. महिला सक्षमीकरणाचा आपण नारा देतो तेव्हा महिलेलाही या ठिकाणी उमेदवारी करण्याची संधी मिळावी असा एक सूर आमच्या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून आला आणि म्हणून परिवाराचा विचार करून आणि आज गणेश भाऊनी ज्या पद्धतीनं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असेल, ते पण काही सोपी गोष्ट नसते. तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचून वहिनींना त्या ठिकाणी त्याने मोठ्या प्रमाणात प्रमोट केलं, त्याच्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि म्हणून मग आपण आता मागे राहता कामा नये. जर तो मेहनत घेतोय, ज्यावेळी मी मेहनत घेत होतो त्यावेळी हे सगळा परिवार माझ्या सोबत होता. आज तो मेहनत घेतोय तर मलाही एक भाऊ म्हणून त्याच्या मागे उभं राहणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि ते कर्तव्य, ती जबाबदारी पार पाडण्याची भूमिका ही मी या ठिकाणी घेण्याचं आज जाहीर करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आजपर्यंत मी जी जी काही कामं केलीत, मग ती पक्षी प्राण्यांची सेवा असो, हेदुळीपाड्यासारख्या गावामध्ये गेल्या 20 वर्षापासूनची सेवा असो किंवा लोकभावना जपून रात्री बेरात्री कधीही कुणाचंही काही काम असो त्या ठिकाणी मी जातीनं हजर राहिलेलो आहे. आता बिबट्यासारख्या प्रश्नामध्ये तर आपण काय काय नाही केलं ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून मला लष्कराने सुद्धा त्या ठिकाणी निस्वार्थ सेवा पुरस्कार जाहीर केला. हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. मग हे सगळं करत असताना आपण जी काही कामं आज केलेली आहेत, ती कामं करत असताना आम्ही आमच्या परिवाराला, आमच्या परिवाराच्या सर्वच सदस्य त्या ठिकाणी तुम्ही बघाल तर सर्व जी सदस्य आहेत ती नेहमी आपल्याला जर भेटली तर आपल्याला नेहमी सहकार्याची भावना ती घेतात. प्रत्येक जण त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत असतो. प्रत्येक जण त्या ठिकाणी आपल्याला मदतीसाठी कमी प्रयत्न करणारा दिसेल, प्रयत्न करत असतो. कारण तो एक वारसा आमच्याकडे आलेला आहे आणि तो आमचा प्रत्येक कदम कुटुंबियांच्या याच्यामध्ये तो
प्रामुख्याने दडलेला आहे असं मला वाटतं. आणि मग तुम्ही बघा, प्रेस असेल, एमएससीबी असेल, व्हीआयपी एम्प्लॉईज युनियन असेल किंवा व्यापारी बँक असेल, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांनी, या मित्र परिवाराने आमच्या परिवाराच्या सदस्यांना त्या त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. ही पण फार मोठी गोष्ट आहे. त्या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी परिवाराच्या वतीनं मी खऱ्या अर्थानं धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही कदम परिवाराच्या सर्व आमच्या बंधूंना त्या ठिकाणी त्या त्या व्यवस्थेवरती नेते म्हणून आपण स्वीकारलंय. आज सुप्रिया वहिनींच्या बाबतीमध्ये त्यांनी पण खूप मेहनत या ठिकाणी सुरू केलेली आहे. गेल्या 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून ते फिरतायत. आणि हे जे त्यांचं फिरणं आहे, ती मेहनत मी बघतो आहे. आणि एखादी व्यक्ती जेव्हा मेहनत घेतेय तेव्हा त्या त्या पद्धतीनं आपण सुद्धा त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे. त्यांच्या बरोबर उभं राहणं गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटलं. आज जे काही आशीर्वाद तुम्ही आमच्या परिवाराला देत असतात, परिवाराबरोबर सोबत असतात, परिवाराचं चांगलं वाईट ह्यामध्ये तुम्ही नेहमीच आमच्या सोबत असतात. तुम्ही आजपर्यंत जे काही आशीर्वाद माझ्या मागे ठेवलेत, आमच्या परिवाराच्या मागे ठेवलेत, ते सर्व आशीर्वाद आमच्या वहिनींच्याही मागे आपण ठेवावेत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे. या सर्व कालावधीमध्ये राजकारण हा पार्ट आपल्याला फार नंतर म्हणजे असं वाटतं की राजकारण 80% राजकारण आणि 20% समाजकारणाची जी भूमिका लोक त्यांना उलटी सांगतात. 20% समाजकारण आणि 80% राजकारण. तसं नाहीये. ते 80% राजकारण आणि 20% समाजकारण अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल. परंतु आमचा परिवार म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धर्तीवर काम करणार नसून 100% समाजकारण करणारा असा हा आमचा परिवार आहे. आणि गेली अनेक वर्ष आपण बघत असाल, गेली 20, 25, 30 वर्षापासून आपण काम करतो आहोत, लोकांमध्ये जातो आहोत, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून आम्ही एक संधी आपल्याकडे मागतो आहोत आज. ती संधी आपण आम्हाला द्यावी. आम्ही जे जे काही करता येईल, रस्ते, लाईट, वीज, पाण्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी करणार आहोत हे आपल्याला सांगतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी आता इथे बोलणार नाही, परंतु जेव्हा त्या तुमच्या समोर येतील तेव्हा कळेल की रस्ते, लाईट, वीज, पाण्याच्या पुढे काय असतं हे अनेकांना माहित नाही. आम्ही काय देणार आहोत हे आपल्यापर्यंत पोहोचवू. आणि जेव्हा ते पोहोचेल तेव्हा आपल्याला सुद्धा जाणीव होईल की 100% असं सुद्धा काहीतरी होऊ शकतं. कारण तुम्ही बघा, आता जवळजवळ 7 वर्ष झाले निवडणुका झालेल्या नाहीयेत, परंतु कामं होत आहेत. रस्त्यांची कामं झाली, लाईटचं काम झाले असेल, विजेचं काम झालं असेल, काय तुम्हाला पडेल ते महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन काम करत असतात. त्यांचं कर्तव्य आणि जबाबदारी ते पार पाडत असतात. आपलं काम फक्त त्यांना काम सुचवणं असतं. परंतु हे करत असताना आज ज्यावेळी इतर लोकांना किंवा इतर पक्षांना असा प्रश्न पडलेला आहे की ह्या परिवारामध्ये कुठेतरी एक वेगवेगळ्या भूमिका आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेने लोक आहेत, असं काही नाहीये. आजही आम्ही ठाम आहोत, कालही होतो, आजही एकत्र आहोत आणि याच्या पुढेही एकत्र राहणार आहोत. आणि एकत्रितपणे आमच्या परिवारातील सदस्य सगळेजण आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मी खरंच म्हणजे माझ्या परिवारातील सर्व सदस्य, सर्व काका, सर्व काकू, माझे भाऊ, माझे पुतणे, माझ्या वहिनी, माझ्या ताई, माझी दाजी, या सगळ्यांचं मी खूप ऋणी आहे. आणि त्यांच्याही पुढे जाऊन ज्या ज्या लोकांनी मला नेहमी मदत केलेली आहे, जे जे लोक माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत, जी जी लोक आजपर्यंत आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहेत, त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचे आशीर्वाद कायम सोबत राहावेत ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ही समाजसेवा थांबणार नाही. खूप काहीतरी मोठं करण्याच्या उद्देशाने आणि खूप चांगलं करण्याच्या उद्देशाने एक मोठा विक्रम करण्यासाठी
थांबतोय असं म्हटलं तरी हरकत नाही, परंतु 100% तुम्हाला सांगतो की तुम्ही सर्वजण जर आमच्या सोबत राहिला, आम्हाला पाठबळ दिलं, आमचा संपूर्ण तुम्ही बघा आमच्या परिवारामध्ये सगळी जी मुलं आहेत ती कशी बोलतात, कशी वागतात, कशी राहतात, आरेरावीची भाषा नाही, मारामाऱ्या नाही, भानगड्या नाही, कोणाला त्रास नाही, कोणाचं काहीही त्यांनी कधीही वाईट केल्याचं आपल्याला लक्षात येणार नाही, दिसणार नाही. अशी सगळी मुलं आणि आम्ही सगळीजण एकत्रित पद्धतीने काम करतो. आम्ही खूप काहीतरी आहोत, असा मोठेपणाचा भाऊ आमच्यामध्ये नाहीये. आम्हाला कुठलाही हवेत जायची सवय नाही, आम्ही जाणार पण नाही. आजही ग्राउंडवरती आहोत, कालही होतो आणि पुढेही आम्ही असेच ग्राउंडवरतीच राहणार आहोत. आपली सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. आमच्या वहिनी या ठिकाणी निवडणूक आता लढवतील, त्यांना निवडून आल्यानंतर सुद्धा माझं जे काम आहे ते तसंच चालू राहणार आहे. हे पण तुम्हाला मी आज शब्द देतो, त्याच्यामध्ये खंड पडणार नाही. त्या पद्धतीने आम्हाला जे जे काही करता येईल ते सगळं करण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आज गणेश भाऊ सुद्धा वरिष्ठ लेवलवरती काम करतात. ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला या प्रभागामध्ये आपल्याला राज्य आणि केंद्र शासनाकडून काय काय आणता येईल यासाठी पाठपुरावा करू शकतात. या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला या भागामध्ये काय काय करता येऊ शकतं यासाठी मी स्वतःही पाठपुरावा करू शकतो. आपल्याला कुठून कुठून निधी उपलब्ध होऊ शकतात यासाठी काय करता येईल त्याचा विचार आपण करू शकतो. CSR फंडातून आपल्याला कोणती कोणती कामं करता येतील, या प्रभागामध्ये काय अजून करता येईल महानगरपालिकेच्या या संपूर्ण पुढच्या पर्वामध्ये, ते सर्व करण्याचा आम्ही प्रामुख्याने आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहोत. एक लक्षात घ्या, इतक्या वर्षापासून जेव्हा माणूस प्रयत्न करतो आहे तर तो काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे, तो काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जर आम्ही तो असा सोडलेला नाहीये तर निश्चित एक आदर्श असं काम या प्रभागामध्ये उभं केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, एवढं वचन मी तुम्हाला आता या ठिकाणी देऊ शकतो. जग छोटं आहे, थोडं आहे. आपलं जसजसं वय वाढत चाललंय तसतसं आपण, मला असं वाटतं की कुठेतरी काही गोष्टींमध्ये कुठं थांबलं पाहिजे आणि कुठे पुढे गेलं पाहिजे याचाही विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि म्हणून आतताईपणा न करता कुठल्याही गोष्टीमध्ये लगेचच माझी भूमिका मांडत असताना ज्यावेळेस आम्ही या मळे विभागातील किंवा आपल्या भागातील वरिष्ठ आणि ज्येष्ठांचा विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की आजही त्यांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे. ते खंबीरपणे आमच्या सोबत मागेही होते, आजही आहेत, पुढेही राहतील. आणि आपण सर्वजण आम्हाला भरभरून आशीर्वाद देत आलेले आहात, हे कदापि विसरता येणार नाही. आजही कुणालाही कधीही माझ्या बरोबर असो नसो कधीही माझ्या तोंडातून चुकीचा शब्द कोणाच्या बाबतीमध्ये पडलेला नाही. कधीही कुणाला चकार शब्द सुद्धा मी उलटून बोललेलो नाहीये. कुणी मला काम केलं नसेल तर मी माझ्या कामातून त्यांना जिंकण्याचा प्रयत्न निश्चित केलेला आहे, हे मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि हेच काम पुढे सुद्धा सुरू राहणार आहे. चांगुलपणाची कास जी आहे ती धरलेली आहे, ती सोडणार नाही. मी स्वतः या ठिकाणी आपल्याला हे वचन देतो. मी आमच्या वहिनी सुप्रिया गणेश कदम यांना आपण आता निवडणुकीमध्ये मी स्वतःही त्यांच्या सोबत आपल्या घरी आपल्याला भेटायला येणार आहे. आमचा पूर्ण परिवार त्या ठिकाणी आम्ही सोबत या ठिकाणी काम करणार आहोत. आम्ही कालही एकत्र होतो, आजही एकत्र आहोत आणि उद्याही एकत्र असणार आहोत. माझ्या सोबतचे सर्व मित्र परिवार, सर्व ज्या भागातील जी लोक मला जे नेहमी आशीर्वाद देत आले ते सुद्धा या निर्णयाच्या माझ्या सोबत असतील अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी लाईव्ह मध्ये उपस्थित राहिला, जवळजवळ 100च्या पुढे जाऊन लाईव्ह मध्ये लोकांनी बघितलाय, त्याच्याबद्दल त्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. हा लाईव्ह अजून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या माध्यमातून आपण आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाल एवढी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.